शंभू राज्य प्रतिष्ठान अध्यक्ष व जिजाऊ संगठन सदस्य सम्माननीय श्री डॉक्टर निवृत्ति मगर सर व अजीत दादा जाधव के जन्मदिन के शुभ अवसर पर भिवंडी तालुका के डोहोले गांव सौरा इंटरप्राइजेस शिवालय बिल्डिंग जाई पेट्रोल पंप के पास जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्था व शंभू राज्य प्रतिष्ठान द्वारा मुफ्त महाआरोग्य तपासनी शिविर व महारक्तदान शिविर का आयोजन बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर जिजाऊ संगठन भिवंडी लोकसभा अध्यक्ष मोनिका ताई पानवे, शिवसेना उप जिला प्रमुख प्रकाश जी भोईर, मनसे के शैलेश बिड़वी, भिवंडी पंचायत समिति के माजी सभापति गुरुनाथ जाधव, पड़घा माजी सरपंच रविंद्र विशे, उप जिला प्रमुख विष्णु दादा चंदे, भगवती एंटरप्राइजेस के प्रोपराइटर व शिवसेना उप तालुका प्रमुख भगवान भोईर, जिजाऊ संगठन टेम्भोली शाखा अध्यक्ष मंगेश गोड़साईकर, कुकसे माजी सरपंच श्याम पारधी के साथ साथ भारी संख्या में अनेकों दिग्गज मान्यवर, मित्र मंडली, नातेवाईक व डोहले गांव परिसर के ग्रामस्थ मंडल उपस्थित थे। सभी लोगों ने सम्माननीय श्री डॉक्टर निवृत्ति मगर सर व अजीत दादा जाधव का जन्मदिन दर्जनों केक काट कर मनाया गया और उनको जन्मदिन की शुभकामनाएं दी तथा लंबी उम्र की कामना की। तो वहीं आगे हम आपको बता दें कि भारी संख्या में लोगों ने उपस्थित होकर इस मुफ्त महाआरोग्य तपासनी शिविर का लाभ लिया और भारी संख्या में लोगों ने उपस्थित होकर अपना रक्तदान भी किया। आइए देखिए इसकी एक रिपोर्ट। आपण क्रिकेटच्या इतिहासात बोलतो येवन जोडी, तशी या समाज क्षेत्रातील येवन जोडी असलेले निवृत्ती मगर सर आणि अजितदादा यांचा आज वाढदिवसाचं औचित्य साधून आज ढोळा इथे महाआरोग्य शिबिर, नेत्र तपासणी आणि शारीरिक तपासणी या माध्यमातून हा जो वाढदिवस साजरा करण्यासाठी आज सर्वजण जमलेले आहात। सर्वप्रथम ही गोड संकल्पना राबवणाऱ्या निवृत्ती सर आणि अजितदादा या जोडगोळीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। आणि खरं तर या परिसराचं हे भाग्य आहे की जिजाऊच्या माध्यमातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पक्षाच्या माध्यमातून निवृत्ती सरांचं जे सामाजिक कार्य आहे ते अनमोल असं कार्य या परिसराला लाभलेलं आहे। या जोडगोलीविषयी बोलायचं म्हणजे एक समाजातील रत्नजडीत अशी ही जोडी आहे। खूप माणसं आम्ही बघतो की राजकारणाने पिसलेली आहेत, पण राजकारणाच्या पलीकडे जाऊन समाजहिताची कामं, समाजाला दिशा देण्याचं काम जे लोक करतात तेच खरे वारसदार या समाजाचे असतात आणि अशा माध्यमातून हे दोघेजण या समाजाचं काहीतरी आपण देणं आहोत या भावनेने वावरतात। आणि अशा या दोघांना या जन्मदिनाच्या शुभेच्छा देताना आपल्या सर्वांच्या साक्षीनं या दोन्ही जोडीला ईश्वराने अनेक वर्षाचं आयुष्य देवो आणि ते आयुष्य अतिशय आरोग्यदायी देवो ही भावना व्यक्त करतो। 21 वर्षाच्या माध्यमातून ते या एकत्र सलग या समाजाला आपण काहीतरी देणं आहोत। ते विविध माध्यमातून आरोग्याची असेल, वैयक्तिक सेवा असेल, सर्व प्रकारच्या महिला सक्षमीकरणाचं असेल हे जोडगोली देत असते। आणि अशा या जोडगोलीला ईश्वराने उदंड आयुष्य देवो। आपल्या सर्वांच्या वतीने ईश्वराला प्रार्थना करीन की हे उदंड आयुष्य देत असताना ते निरोगी असं त्यांना आयुष्य द्यावं। या जन्मदिवसाच्या पुन्हा एकदा त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द थांबवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। सगळ्यात आधी अजितला आणि निवृत्ती सरांना दोघांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। म्हणजे आज आपण बघतोय का तरुण धाब्यावर भेटतात, बऱ्याचशा ठिकाणी मित्र म्हटले तर ते धाब्यावरचेच असतात, पण ही जोडी अशी आहे की ती दरवर्षी आता मित्र जिथनं जॉईन झाले जिजाऊला तिथनं दरवर्षी काही ना काही कार्यक्रम त्यांच्या वाढदिवसानिमित्त समाजाचा हिताचा असतो। आणि ही त्यांची जोडी अशीच राहू दे, यांच्या जोडीला कोणाची दृष्ट नको लागू दे किंवा चांगलं आयुष्य त्यांना मिळू दे। पण ईश्वर सेवा जर बघायचं की तर मानव सेवा हीच ईश्वर सेवा मानली जाते। आणि आज सकाळपासून त्यांनी त्या सेवेला चालू केलेलं आहे का रक्तदान शिबिर ठेवलेलं आहे, आरोग्य शिबिर ठेवलेलं आहे का आपल्या समाजाचं आपण काहीतरी देणेकरी लागतोय। ज्या उद्देशांवर जिजाऊ काम करते का आपण आपल्या समाजाचे काहीतरी देणेकरी लागतोय म्हणून आपण काम केलं पाहिजे। त्या उद्देशाने अजित आणि निवृत्ती दोघंही काम करतायत ना। आम्हाला तर त्याचा अभिमान आहे का अशी लोक जिजाऊकडे आहेत का ती प्रामाणिक आहेत आणि प्रत्येकातला आतला परमेश्वर बघून त्याची सेवा अगदी त्यांना मनापासून करतायत। तर त्यांचं हे आयुष्य त्यांना भरभराटीचे मिळू दे
आणि ते हे कार्य करतायत त्यालाही चांगल्या प्रकारे समाजाची साथ मिळू दे, त्यांना आशीर्वाद मिळू दे एवढंच या प्रसंगी सांगेन। आणि आपल्याही सगळ्यांचा खूप खूप धन्यवाद का सकाळी लवकर असूनही आपण सगळे उपस्थित झालात। तरुणही कोणी कामावर जाणारे होते, आधी आले, रक्त दिलं आणि मग गेले। तर हे चांगल्या प्रकारे गोष्टी आहे, समाजाचं परिवर्तन आहे नाही याचं पाऊल जिजाऊंनी टाकलेलं आहे, चांगल्या कार्यकर्त्यांनी टाकलेलं आहे, ते लवकरात लवकर जास्तीत जास्त पसरेल अशी आशा ठेवते आणि मी थांबते। जय जिजाऊ। या गोड दिवसाचा औचित्य साधून त्यांच्या या वाढदिवसानिमित्त सामाजिकच उपक्रम करण्याच्या पलीकडे जाऊन जेव्हा आपण खऱ्या अर्थाने खरं तर राजकारण हा समाज उभारणीचा खऱ्या अर्थाने भक्कम पाया आहे आणि तोच पाया आपण जर मनामध्ये ठेवला तर नक्कीच समाज उभारणीसाठी वेळ लागणार नाही आणि त्याच अनुषंगाने सर्व आपण उपक्रम राबवत असतो। पुरेच्या मी सर्वांच्या या Happy birthday to you. छत्रपती शिवाजी महाराज की जय। एवढंच म्हणेल की आज इथल्या पायरीला टाइम असतो का आपल्याला? मी प्रथम निवृत्ती सरांना आणि त्यांचं नाव काय अजितदादांना पहिले वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। त्यांना उदंड आणि निरोगी आयुष्य लाभो असा माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून शुभेच्छा आहेत। गोरगरिबांची मदत करणारे, रात्र दिवस धावणारे, समाजासाठी समाजाच्या उन्नतीसाठी धावणारे निवृत्ती मगर साहेब हे शून्यातनं त्यांनी विश्व निर्माण केलेलं आहे, त्याचा सगळा उदाहरण तुमच्या समोर आज आहे। जसं मॅडमनी मगाशी म्हटलं का आजची मुलं युवा पिढी सगळी धाब्यावर भेटते, पण ही लोक समाजासाठी आणि लोकांना रोजी देण्यासाठी दिवस रात्र प्रयत्न करत असतात। तर मी ह्या प्रसंगी जास्त काही बोलणार नाही, पण त्यांनी शून्यातनं निर्माण केलेली ही एवढी मोठी गोष्ट, एवढी मोठी आस्थापना आणि त्याच्यातनं होणारे शैक्षणिक आणि सामाजिक कार्य हे कौतुकास्पद आहे आणि त्यांनी पुढे असंच पुढे जावा आणि त्यांचा राजकारणामध्ये, सामाजिक कारणामध्ये आणि गोरगरिबांना मदत करण्यामध्ये ते अग्रेसर आहेत। तर ईश्वरचरणी असं प्रार्थना करतो की त्यांना उदंड आणि निरोगी आयुष्य लाभो आणि त्यांनी घेतलेल्या कामाला नेहमी त्यांना यश येवो। आणि निवृत्ती मगर सर हे आमच्या एरियाचे एक चांगले शिक्षित व्यक्ती आहे, का PhD झालेला व्यक्ती आहे, सगळ्या भाषेंवर त्यांचा एक चांगला प्रभुत्व आहे, ते कोणत्या पण भाषेमध्ये बोलतात। आणि पहिली गोष्ट म्हणजे रात्री 2 वाजता पण त्यांना आम्ही जर कोणता फोन केला, वयाने जरी ते माझ्यापेक्षा लहान असले तरी मी त्यांचा कधी कधी त्यांची सल्ला मशुरा करतो। अशा थोर व्यक्तींची या समाजामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये गरज आहे आणि अशी माणसं तयार झाली तरच गोरगरिबाची मुलं शिकतील आणि भविष्यात पुढे जातील। धन्यवाद। आज या ठिकाणी आमचे परममित्र डॉक्टर निवृत्ती मगर सर तसेच अजितदादा यांच्या वाढदिवसानिमित्त हा जो निवृत्ती सरांनी या समाज उपयोगी हे आपण बघतो मोठ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये आपण गेल्यावर हे जे आजार इथे लिहिलेले आहेत हे खूप खर्चिले असतात, तसंच त्यांच्या माध्यमातून हे उपचार होणार आहेत। कधी पण त्याची हीच तळमळ असते का समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे, का इथे समजा आता आपल्याकडे एवढ्या मोठ्या कंपन्या आलेल्या आहेत त्याच्या माध्यमातून तर मुलांना
रोजगार म्हणजे त्यांना नोकरीला लावून देतात तिथे वेअरहाऊसिंगमध्ये, आणि ते सतत काही ना काही आपल्याकडनं कसं चांगलं काम होईल हाच त्यांचा उद्देश असतो. दुसरं बोलायचं झालं तर त्यांचं व्यक्तिमत्व असं आहे का ते चालता बोलता माणसाशी मैत्री करतात. असं गोड व्यक्तिमत्व त्यांनाच या वाढदिवसानिमित्त का त्यांचं पुढील आयुष्य निरोगी आरोग्य सुख समृद्धीचं जावं याच त्यांना आजच्या दिवशी मी शुभेच्छा देतो. उपस्थित सर्व मान्यवरांचे मी सर्वप्रथम आभार मानतोय. आणि आज खरोखरच ज्या संख्येने शेकडोच्या संख्येने आज इथे नागरिक उपस्थित आहेत त्यांचे मी मनापासून आभार मानतोय. आज बोलला म्हणजे वाढदिवस हा एक आनंदाचा जल्लोष असतो, एक साजरा करण्याचा एक उत्सव असतो. पण हा उत्सव कुठे हे हॉटेल असेल, फार्म हाऊस असेल, कुठे न साजरा करता एक सामाजिक संदेश आज डॉक्टर निवृत्ती मगर सर तसेच अजितदादा जाधव म्हणजे एक जिजाऊची A1 जोडी मानली जाते. आणि त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज डोले गावामध्ये भव्य दिव्य असं मोफत आपण नेत्र तपासणी शिबिर असेल, मोफत आरोग्य शिबिर असेल. तसंच एवढंच नव्हे तर आज रक्तदान आपण हे केलं पाहिजे, कारण जेव्हा रक्ताची गरज पडते तेव्हा मग खऱ्या अर्थाने माणसाची किंमत कळते. आणि हा जो क्षण आणि या वाढदिवसाच्या निमित्ताने जो काही आज रक्तदान शिबिर ते पार पडत आहे, तर मी खरोखरच अजितदादा असतील, निवृत्ती सर असतील, त्यांचे मी मनापासून आभार मानतोय. आणि एवढंच नव्हे तर आज सांगायचं झालं तर आज सरांच्या बाबतीत किंवा अजितदादांच्या बाबतीत जेव्हा अडीअडचण येते, ज्या नागरिक दादांना फोन करतात तेव्हा वेळोवेळी त्यांच्या पाठीशी 100% ते उभे राहतात. आणि आज वाढदिवसाचं औचित्य साधून आज भिवंडी वाहतूक पोलीस दल भिवंडी शहर येथे मी दादांना नुकताच सांगितले की एक वाढदिवसानिमित्त आपल्याला तिथे 35 पोलिसांचा स्टाफ आहे. त्यांना दिवस रात्र आपल्या संपूर्ण भिवंडी शहरामध्ये ट्रॅफिक सोडवण्यासाठी किंवा जनतेला एक चांगला संदेश देण्यासाठी, त्यांना मार्ग दाखवण्यासाठी तिथे दिवस रात्र ते उभे असतात. पण त्यांना कुठेतरी हेल्मेटची आवश्यकता होती. मी निवृत्तीदादांकडे हा शब्द टाकलाच आणि त्यांनी ते आपल्या भिवंडी वाहतूक पोलीस दल येथे 35 हेल्मेटचे मोफत वाटप आज आपण तिथे करणार आहोत. तर मी खरंच पुन्हा एकदा दादांचे आभार मानतोय. आणि वाढदिवसाचं काहीतरी देणं आहे, पण माझ्या लावण्य फाउंडेशनकडून असेल, माझ्याकडून असेल, संपूर्ण जिजाऊ परिवाराकडून असेल, आजपर्यंत जिल्हा परिषद गट पडगाव बुरवली असले ते 24 फिल्टर दिलेत. पण आज अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त किंवा निवृत्ती सरांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आज मी आनेगाव असेल आणि सोवरगाव असेल या जिल्हा परिषद शाळेमध्ये मी माझ्याकडून वाढदिवसाचं औचित्य साधून 2 मोफत फिल्टर देणार आहेत. आणि पुन्हा एकदा निवृत्ती सरांना आणि अजितदादांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. धन्यवाद. सर तुम्ही 2 शब्द बोला आता. आजचा दिवस हा 20 नोव्हेंबर हा दोन्ही माझे फार जवळीकतीचे मित्र आहेत, निवृत्ती मगर सर आणि अजित भाऊ, जे जिजाऊचे आघाडीचे कार्यकर्ते आणि सर्व जिजाऊचा रथ पुढून वाहून नेणारे असे हे सेवक आहेत का ज्यांनी आजपर्यंत जिजाऊ संघटनेबरोबर राहून सामाजिक क्षेत्रामध्ये खूप मोठं काम केलेलं आहे. आणि अजित भाऊसुद्धा आज सांबरे साहेबांच्या जिजाऊ संघटनेच्या बरोबर मोठा हॉस्पिटल असेल त्याच्यामार्फत खूप लोकांची सेवा करतात. आणि निवृत्ती मगर सरसुद्धा सामाजिक क्षेत्रामध्ये सगळीचकडे अग्रेसर असतात. असे हे दोन्ही नवतरुण या समाजाला योग्य अशी सेवा करत आहेत. त्यांना वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा देऊन त्यांना उदंड आयुष्य लाभो आणि त्यांनी पुढील कार्यामध्ये अशीच सेवा करत राहो आणि त्यांचा भविष्य उज्ज्वल हो अशी मी त्यांना दोघांनाही शुभेच्छा देतो. खरं तर आज इथे यायला आनंद वाटला, कारण जे निवृत्तीदादांच्या आणि अजितदादांच्या वाढदिवसानिमित्ताने जे हे नियोजन केलेलं आहे, शिबिराचं नियोजन असेल, रक्तदान शिबिराचं नियोजन असेल, खरोखर अतिशय सुंदर नियोजन आज यांच्या दोघांच्या माध्यमातून घडतंय. आज निवृत्ती सरांच्या संदर्भात बोलायचं झालं तर एक आपल्या भिवंडी तालुक्यामध्ये
आज एवढं शिक्षण घेणारं पहिलं व्यक्तिमत्व आहे आपल्या परिसरामध्ये. PhD करून त्यांना डॉक्टरी पदवी भेटलेलं आहे. या बघा, ज्या वेळेस आपण विचार करतो एखाद्या माणसाकडे शिक्षण येतं, एखाद्या माणसाकडे एखादी कला निर्माण होते, तर फक्त आपला व्यवसाय कसा वाढावा ह्या दृष्टिकोनात माणूस विचार करत असते. पण आज निवृत्तीदादांबद्दल जर बोलायचं झालं तर त्यांनी आज विद्यार्थ्यांसाठी त्यांची भरीव कामगिरी आहे. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना संघटित करून शेतकऱ्यांना आपल्या जमिनीचा व्हॅल्यू असेल किंवा आपण कशा पद्धतीने व्यवहार केला पाहिजे, एखाद्या बिल्डरशी व्यवहार कशा पद्धतीने केला पाहिजे किंवा एखादा आपल्याला प्रोजेक्ट कसा राबवता येईल, म्हणजे शेतकऱ्यांसाठी म्हणजे त्यांनी जो केलेला अभ्यास आपल्याला समाजाचं काहीतरी देणं आहे. म्हणजे त्या शेतकऱ्यांना संघटित करून आज आपल्या पडगा परिसरामध्ये असतील, डोळा गावामध्ये असतील, जे प्रोजेक्ट आलेले आहेत त्यात अतिशय सुंदर त्यांची कामगिरी आहे. आणि शेतकऱ्याचा कसा फायदा होईल, शेतकऱ्याला आपल्या जमिनीचा मोबदला कशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने घेता येईल. बघा, बाकी आपण पाहतोय कोणतरी दलाल असतोय, त्याला शेतकऱ्याशी काय घेणं देणं नसतं. एखाद्या बिल्डरशी काहीतरी त्याची बांधिलकी असते, काहीतरी टक्केवारी असते, त्या हिशोबात तो काम करत असतो. पण निवृत्तीदादांचं एक व्यक्तिमत्व आमच्या पडगा परिसराला, डोला गावाला असं लाभलेलं आहे, तर खरोखर त्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचं सोनं झालेलं आहे. म्हणजे जी त्यांची जमीन होती तिला मोत्याचा भाव मिळालेला आहे. म्हणजे हे काम त्यांच्या भरीव आहेच. त्याचप्रमाणे आपल्याला ज्या समाजामध्ये आपण ज्या राहतोय आणि आज ह्या परिसरामध्ये अनेक लोकांना रोजगार कसा उपलब्ध होईल, तर वेअर हाऊसच्या माध्यमातून बघा, बरेचसे लोक असतात का बाबा माझं 2 पोरं लागली पाहिजे, 4 पोरं लागली पाहिजे. आज समाजामध्ये ज्या गरजू घटक आहेत त्यांना जॉबसाठी त्यांची फार मोठी शिफारस असते. ना बऱ्याचशा गोष्टी म्हणजे आपल्याला एखाद्या ठिकाणी काम करत असताना आपण कसं राहिलं पाहिजे, कसं त्या मॅनेजमेंटशी कसं व्यवहार केला पाहिजे, ती सुद्धा शिकवण त्यांच्या माध्यमातून मिळत असते. आणि एक अभिमान स्वाभिमान वाटतो आमच्यासाठी ते आमचे मार्गदर्शक आहेत आणि आमचे परम मित्र आहेत. त्याच पद्धतीने जर बोलायला गेलं अजितदादांबद्दल तर आरोग्य असेल, शिक्षण असेल, महिला सबलीकरण असेल, या क्षेत्रात भरीव कामगिरी. आज आपल्याला जे सांबरे साहेबांच्या माध्यमातून क्रिस्टल केअर जे हॉस्पिटल आहे त्यांची मेन भूमिका मॅनेजमेंट त्यांच्या हातात आहे. आणि आपल्याकडचा येणारा प्रत्येक पेशंट त्याला कशा पद्धतीने आपल्याला ट्रीट करता येईल, त्याला कशा पद्धतीने आपल्याला सपोर्ट करता येईल, त्याच्या डोक्यात बघा, एखादा आपल्यावर प्रसंग येतो तर आपली मनस्थिती फार हडबडून जाते. त्यावेळेस योग्य तो डिसिजन आपल्या डोक्यात नसतो, पण त्या माणसाला आपल्या सोबत बसून त्याला योग्य तो सल्ला देणं, एखाद्या आजारा संदर्भात असेल, एखाद्या आलेल्या परिस्थितीवर कशी मात करायची हे अजितदादांकडनं भेटत असते. आणि आम्हाला खरोखरच या प्रसंगी एवढंच सांगेन का दादा, तुमचा दोघांचा पुन्हा वाढदिवस यावा, पुन्हा नव्या वाटेवरून नवा प्रवास व्हावा, पुन्हा अनुभवात तुम्ही यशाचे नवे पर्व आणि त्या आनंदाचे कारण असावं आम्ही सर्व. आणि खरोखरच तुमच्या हातातून ही समाजाची सेवा होते. आज तुमच्याकडे एवढं शिक्षण असून सुद्धा आज निवृत्तीदादा असतील, अजितदादा असतील, म्हणजे एक समाजामध्ये एक हुशार व्यक्तिमत्व ही अशी ओळख. बघा, पद माणसाकडे भरपूर असतात, पण हुशार व्यक्तिमत्व आणि समाजासाठी देणं हे जे ज्याला समाजसेवेचं जे हे लागतंय. बघा, एखाद्या कोणत्याही क्षेत्रात आपण कधी पण विचार करत असतो, कोणतंही क्षेत्र निवडा आपण, त्याच्यात आपण एक्सपर्ट बना. यांनी समाजसेवा क्षेत्र निवडलं आणि त्याच्यात एवढे एक्सपर्ट झाले का रात्री अर्ध्या रात्री एक समाजाच्या हिताचं त्यांच्या डोक्यात विचार येतोय. आणि त्यांच्यासाठी बोलण्यासारखं भरपूर आहे, बोलावंसं पण खूप वाटतंय, पण वेळेचं न काळाचं बंधन राखता मी आवडतं घेतो. जाता एवढेच सांगेन, शिखरे उत्कर्षाची सर करत राहावी दादा, शिखरे उत्कर्षाची तुम्ही सर करत राहावी, वळून पाहता शुभेच्छा आमची स्मरावी. तुमच्या इच्छा आकांक्षेचा वेळू गगनाला भिडू दे आणि तुमच्या जीवनामध्ये सर्व काही मंगलमय घडू दे असं माझ्या वाघेरे कुटुंबाकडनं, तसेच आमचे सरपंच योगेश जाधव यांच्या कुटुंबाकडनं, जिजाऊ परिवाराकडनं तुम्हाला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद.
मगर सर हे नेहमी समाजकार्य करत असतात आणि त्यांचे समाजकार्य हे आरोग्याबाबतीत खूप जास्त प्रमाणात असतात आणि त्यांच्या हातून आरोग्याची सेवा ही कायम घडत असते आणि मी त्यांना आज वाढदिवसानिमित्त खूप त्यांना शुभेच्छा देतो आणि पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा देतो। ते भविष्यामध्ये जिल्हा परिषद सदस्य त्यांचे मिसेस हो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि लोकांची लोकसेवा त्यांच्या हातून करतो। सर्वप्रथम मी आमचे हे दोन्ही मोठे म्हणजे आपण बंधू बोलतोय बरोबर आहे, या दोन्ही भावांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतोय। बघा दोन सख्खे जिवलग मित्र, सख्खे भावापेक्षा यांचं नाते घट्ट आहे आणि निवृत्त प्रोफेसर निवृत्ती मगर सर असतील, तसेच आमचे अजितदादा असेल, अजितदादा यांच्याकडे जिजाऊ आरोग्य उपक्रम प्रमुख हा पद आहे, तर निवृत्ती भाऊ या विभागातील एक समाजसेवक आहेत, तसेच जिजाऊचे आमच्या संघटनेचे संघटक समन्वयक आहेत। परंतु बघा बोलतात ना राजकारणा पलीकडे यांनी मैत्री जोपासलेली आणि या आज आपण बघतो की यांच्यावर असलेल्या प्रेमापोटी आज येथे शेकडोंच्या संख्येने मित्र परिवार आज रक्तदान करण्यासाठी आलेले, तसेच आरोग्य शिबिराचा फायदा घेण्यासाठी आलेले। मला सांगायचं इतकंच आहे की प्रोफेसर निवृत्ती मगर सर असतील, आमचे अजित जाधव दादा असतील, या दोन्ही मित्रांनी एक आपल्या कुशल म्हणजे जे त्यांच्या बोलतात ना की एक कुशल दातृत्व असेल की कुशल नेतृत्व असेल आणि त्यांच्याकडे असलेला एक बंधुत्व एक सलोखा असतो, त्या जीवाभावाच्या त्यांच्या मैत्रीच्या म्हणजे रक्ताच्या पलीकडे नाते ते समाजामध्ये जोपासतात आणि त्याच्याच आज मुख्य हेतूने आज इथे एक आपण बघतो की अनेक मित्र परिवार त्यांना शुभेच्छा देण्यात आलेले। या दोन्ही माझ्या लाडक्या मोठ्या बंधूंना आई एकविरा उदंड दीर्घायुष्य देऊ दे, निरोगी आयुष्य मिळू दे ही ताई एकविरांनी प्रार्थना करतो। धन्यवाद। भगवान आप सभी को खुश रखे, आपके बाल बच्चे माँ बाप भाई बहन खुश रहे, है ना भैया। आज डॉक्टर निवृत्ती मगर सर यांच्या वाढदिवसानिमित्त
माझ्या परिवारातर्फे आणि माझ्या भगवती एंटरप्राइजेसतर्फे प्रथम मी त्याला खूप खूप शुभेच्छा देत आहे. निवृत्ती मगर सर हे सर्वांच्या सुखदुःखामध्ये सामील राहतात, गोरगरिबांची मदत करतात आणि स्थानिक पातळी आमची जेवढी मुलं आहेत, जेवढे भिवंडी तालुक्याचे असो किंवा इतर तालुक्यांची मुलांना त्यांनी रोजगार एक निर्माण करून दिलेले, त्याच्याबद्दल या परिसरामध्ये अतिशय प्रेमभाव निर्माण आहे आणि त्याला आई भगवती माता असेच काम करण्यास खूप संधी देवा आणि उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. जय हिंद. दादांना शुभेच्छा एवढ्याच का त्यांचं जे कार्य आम्ही जिजाऊच्या माध्यमातून माननीय श्री डॉक्टर निवृत्तीदादा मगर सर यांच्याशी आमचा संपर्क जिजाऊमुळे आलेला आहे आणि खरोखर आज जेव्हापासून आमचा संपर्क आला तेव्हापासून कधीही आम्हाला असं भासू दिलं नाही का आम्ही आमच्यापासून ते कधी दूर झालेत आणि त्यांच्या कार्याची पद्धत खरोखर वाखाणण्याजोग असते. प्रत्येक कामात ते स्वतःला झोकून देतात. त्याच्यामुळे आम्हाला पण त्यांच्यापासून भरपूर वेळा प्रेरणा मिळालेली आहे आणि तसेच आमचे दादा अजित दादा यांचा पण आज वाढदिवस आणि खरोखर मला तरी वाटतं मी जेव्हापासून जिजाऊमध्ये सामील झालो तेव्हापासून त्यांचा एकत्र वाढदिवस साजरा होतो आणि ते नुसतं वाढदिवस नाही तर लोकांना काहीतरी सेवा देण्यासाठी त्यांचा वाढदिवस साजरा होतो. ही खूप एक आनंदाची गोष्ट आहे आणि अजितदासुद्धा नेहमीच कधीही त्यांना फोन करू द्या, आम्हाला कार्याला कुठल्याही सहकार्य असतो, तत्परी असतात ते त्याच्याबद्दल, दवाखान्याचा असो कुठलाही असो. पुन्हा त्यांना माझ्या मित्रांना भावांना दोघांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि असेच कार्यक्रम तुम्ही यापुढेही राबवत राहा एवढीच इच्छा. माझे मित्र काशीनाथ पाटील त्यांचे जावई काशीनाथ पाटील हे पहिल्यापासून माझे जोडीदार आहेत त्यामुळे आणि हे मगर भाऊ हे माझ्या गावाचे शेजारी राहतात. तर त्यांचा काल मला अचानक फोन आला बाबा वाढदिवस आहे, वाढदिवसाला या. तर मित्राचं जावई आहे म्हटलं म्हणजे अतिशय जवळचा माझा मित्र, त्या दृष्टिकोनानं मी आज त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहे आणि त्यांचे पुढील आयुष्य आणि कार्य भरभराटीत जावं हीच शुभेच्छा देतो. धन्यवाद. एक टीम